नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 28 वर शब्दांचे घर ही कविता आहे। या कवितेचे कवी कल्याण इनामदार यांनी सुंदर सुंदर शब्दांचे आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे ते आपल्याला अतिशय सुंदररित्या पटवून दिलेले आहे। या कवितेखाली पान क्रमांक 29 आणि 30 वर जो स्वाध्याय आलेला आहे तो आपण सोडवणारच आहोत, पण त्याही आधी आपण या कवितेचा थोडक्यात अर्थ समजून घेऊयात। म्हणजे या कवितेवर आधारित कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर तुम्ही त्याचे उत्तर अतिशय सहजरित्या लिहू शकता, हो की नाही। चला तर मग आधी आपण या कवितेचा थोडक्यात अर्थ समजून घेऊयात की कवी कल्याण इनामदार यांनी आपल्याला नक्की त्यांच्या या कवितेमधून काय संदेश दिलेला आहे। तुम्हाला माहित आहे का, शब्द ही मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे। आपण शब्दांमुळे आपल्या मनातील विचार आणि भावना व्यक्त करू शकतो। या शब्दांमुळेच भाषा तयार होत असते। भाषेला समृद्ध करण्याचे काम हे शब्दच तर करत असतात। विचार करा, जर हे शब्दच नसते तर आपण एकमेकांशी कसे बोललो असतो। बोलणं जरा अशक्यच होतं ना, जरा नाही पूर्णपणे अशक्यच होतं। जर शब्दच नसते तर आपण बोललो कसे असतो एकमेकांबरोबर। आपले विचार, आपल्या मनात काय आहे ते आपण एकमेकांना सांगू शकलो नसतो। आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये शब्दांचं फार फार महत्त्व आहे। कवी कल्याण इनामदार आपल्याला त्यांच्या या कवितेतून शब्दांचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे ते समजून सांगत आहेत। चला कविता वाचूयात। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। हे जे घर आहे ते कोणाचं आहे तर सुंदर सुंदर शब्दांचं घर आहे हे। आणि हे घर कसं आहे, सुंदर आहे। त्यांतून काही हळवे हळवे राहत होते स्वर। आता या घरामध्ये काही कोण होते तर हळवे स्वर होते। हळवे म्हणजे काय तर नाजूक, डेलिकेट, आपण इंग्लिशमध्ये डेलिकेट असं म्हणतो। मग हे जे स्वर आहे ते कसे होते, हळवे होते। जसे आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा हळवे असतात, पण त्यांचं एक असं महत्त्व असतं घरामध्ये, हो की नाही। आजी आजोबा आपल्या घराला आणखी शोभा आणत असतात। तसेच हे स्वर या घरामध्ये राहत होते। या स्वरांमुळे या घराला खूप शोभा येते। जर स्वरच नसतील तर या घराला काही शोभाच राहणार नाही। तुम्हाला माहित आहे ना, आपल्या वर्णमालेतील स्वर कोणते आहेत, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, हो ना। हे जर स्वर नसतील तर मग कठीणच होऊन जाईल शब्दांचं, हो ना। हे स्वर फार महत्त्वाचे आहेत। पण हे स्वर कसे होते तर हळवे हळवे नाजूक असे स्वर होते। या सुंदर घरामध्ये राहत होते। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ। मेळ म्हणजे काय तर एकत्र येणे, सारे मिळून मिसळून राहणे। या घरामध्ये कोण कोण होतं, स्वर होते हळवे, त्याचबरोबर काना मात्रा वेलांटी हे सगळे एकत्र राहत होते। जसे आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा, आई बाबा, आपण सगळेजण मिळून मिसळून एकत्र राहतो। एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। आपण सगळेजण एकत्र जेव्हा सुट्टीचा दिवस असतो तेव्हा काय करतो, छान कॅरम खेळतो, चेस खेळतो, हो की नाही। विविध खेळ आपण सगळेजण एकत्र मिळून खेळत असतो। त्याचप्रमाणे हे जे सगळे स्वर आहेत, काना मात्रा वेलांटी, हे सगळे एकत्र येऊन एक खेळ खेळायचे। कोणता होता तो खेळ तर अक्षर खेळ होता। अक्षरांचा खेळ खेळायचे। विराम चिन्हांची ही होती सोबत वरचेवर। विराम चिन्ह म्हणजे काय, बोलताना ज्या शब्दानंतर आपण थोडंसं थांबतो त्या सगळ्यांना काय म्हणतात, विराम चिन्हे। कोणकोणती आहेत तर स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, हो की नाही। हे सगळे काय आहेत, विराम चिन्ह। मग घरामध्ये स्वर, काना मात्रा वेलांटी हे सगळे एकत्र राहायचे, छान अक्षर खेळ खेळायचे। त्याचबरोबर कधी कधी विराम चिन्ह सुद्धा त्यांना सोबत करायचे। जसे आपल्या घरामध्ये आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा ते आपल्याला सोबत करतात वरचेवर, हो की नाही। पाहुणे रोज रोज नाही येत, कधी कधीतरी येतात। तसेच हे विराम चिन्ह सुद्धा कधी कधीतरी त्यांच्याकडे यायचे आणि छान सोबत करायचे। या विराम चिन्हामुळे सुद्धा शब्दांना, वाक्यांना एक छान काय मिळतं, सौंदर्य प्राप्त होत असतं। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान। आता आपल्या घरामध्ये आपण सगळेजण एकत्र जेव्हा राहतो, हो की नाही, तेव्हा काय होतं, मध्येच कोणीतरी रागवून बसतं, चिडून बसतं, धुसफूस धुसफूस करत बसतं का, कारण त्याच्या मनासारखं होत नाही। त्याचप्रमाणे या घरामध्ये सुद्धा एखादा कधीतरी धुसफूस धुसफूस करायचा, पण ती धुसफूस, तो चिडचिडेपणा
तो सगळ्यांना हवा हवासा वाटतो, गंमत वाटते, हो की नाही. आपल्या घरामध्ये आपली बहीण एखादी चिडून बसली, रागवून बसली, चिडचिड करायला लागली की आपल्याला मजा वाटते, कशी चिडली आहे, हो ना. त्याचप्रमाणे या घरामध्ये सुद्धा एखाद्याची धुसफूस सुद्धा छान वाटायची. प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखांचे भान. आता आपल्या घरामध्ये आपण इतके सगळेजण राहतो, प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आहे, प्रत्येक जण वेगळा आहे, हो की नाही. त्याचं वेगळं पण आहे प्रत्येकाचं. त्याचप्रमाणे या घरामध्ये सुद्धा प्रत्येकाचा अर्थ हा वेगळा आहे, प्रत्येकाचे सुखदुःख वेगळे आहेत. पण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आपण सगळेजण त्याच्याबरोबर ठामपणे उभं राहतो की नाही. जसं प्रत्येकाच्या सुखामध्ये आपण पार्टिसिपेट होतो, सहभाग घेतो, त्याचप्रमाणे एखाद्यावर जर दुःख आलं तर सगळेजण एकत्र येऊन त्या दुःखाचा सामना करत असतो. मधले अंतर पूर्वाळाया, रेघांचे छप्पर. छप्पर म्हणजे काय, तर रूफ. आपल्या घराला रूफ आहे की नाही, हो ना. ते रूफच, ते छप्परच आपल्या सगळ्या घराला बांधून ठेवतं ना, एकत्र ठेवत असतं आपल्या सगळ्यांना. मग त्याचप्रमाणे या सगळ्या अक्षरांना कोण बांधून ठेवतं, तर छप्पर बांधून ठेवतं. मधले अंतर कुरवाळाया, रेघांचे छप्पर. छप्पर कसले, रेघांचे. आता इथे पहा, इथे काय लिहिलेले आहे, शब्दांचे. आता हा प्रत्येक अक्षर वेगळं वेगळं आहे की नाही, पण या प्रत्येक अक्षराला एकत्र बांधून कोण ठेवतंय, तर या शब्दावरची रेघ, हो ना. या शब्दाचं छप्पर आहे की नाही ही रेघ म्हणजे. म्हणून इथे दिलेली आहे, मधले अंतर कुरवाळाया, रेघांचे छप्पर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन मोकळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचा ही लळा. आता इथे काय दिलेले आहे की ज्याप्रमाणे आपण कुटुंबामध्ये सगळे एकत्र राहत असतो, एकमेकांवर खूप प्रेम करतो, आपण मनामध्ये काही ठेवत नाही. मनामध्ये कोणतीही भावना आपल्या आली की आपण लगेचच ती शेअर करतो. आपल्या भावाला सांगतो, बहिणीला सांगतो, आईला, बाबांना, सगळ्यांना आपण सांगत असतो. मनात काहीच साठवून ठेवत नाही, बरोबर. मग त्याचप्रमाणे या शब्दांच्या घरामध्ये सुद्धा हे जे सगळेजण राहतात, स्वर, काना, मात्रा, वेलांटी, छान गुण्यागोविंदाने राहतात. मग हे काय करतात, हे सुद्धा त्यांच्या मनामध्ये आलेले भाव लगेच दुसऱ्यांपुढे सांगत असतात, मनात काहीच ठेवत नाही. आता इथे कानोकानी म्हणजे प्रत्येक कानाशी, प्रत्येकाच्या कानामध्ये. कुजबुजणे म्हणजे विस्पर, हळूहळू आवाजामध्ये बोलणे. अंकुर म्हणजे प्लांट शूट, जमिनीतून नुकतेच उगवलेले पान. आता इथे अंकुर मनमोकळा का म्हटलेला आहे, म्हणजे मनामध्ये आलेला, नुकताच आलेला आपला भाव, म्हणून इथे अंकुर हा शब्द वापरलेला आहे. मी इथे काय म्हटलेलं आहे की या घरामध्ये सुद्धा हे जे सगळेजण राहतात ते सुद्धा त्यांच्या मनामध्ये आलेले नुकतेच उमटलेले भाव हे मन मोकळेपणाने दुसऱ्याला सांगत असतात, वाट मोकळी करून देत असतात. त्यामुळे काय होतं, त्यामुळे एक छान कविता तयार होत असते. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभोवती झिरपत राही, गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता झिरपणे म्हणजे काय, आता हे पहा, समर सीझनमध्ये, उन्हाळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्याच घरामध्ये तुम्ही माठ पाहिला असेल, हो ना. अर्धन पॉट, या माठामध्ये आपण पाणी भरून ठेवतो का, कारण की ते पाणी छान थंड व्हावं म्हणून. मग या माठामध्ये पाणी भरल्यानंतर तुम्ही पाहिलंय का, ते असं झिरपत राहतं. त्या माठाला छोटे छोटे छिद्र असतात, त्या छिद्रांच्यातून हे पाणी झिरपत राहतं. मग इथे काय म्हटलेलं आहे, झिरपणे हा शब्द कशासाठी वापरलेला आहे, अवतीभवती झिरपत राही, गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. म्हणजे हे जे सगळेजण शब्द आहेत ते आपल्या मनामध्ये जे भाव येतात ते लगेचच दुसऱ्यासमोर प्रकट करतात, दुसऱ्याला लगेचच ते सांगतात. यामुळे काय होतं, एक कविता तयार होते. आणि त्याचबरोबर अवतीभोवती म्हणजे आजूबाजूला छानसे असे गाणे सुद्धा झिरपत राहते, गाणे सुद्धा तयार होत राहते. अशी ही छानशी अशी कविता कवी कल्याण इनामदार यांनी रचलेली, शब्दांचे घर. चला आता या कवितेवर आधारित जो स्वाध्याय आहे त्यामधले प्रश्नांचे उत्तर आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, कोणते लिहा. शब्दांच्या घरात राहणारे, चला उत्तरे इथे लिहूयात आपण. शब्दांच्या घरात राहणारे कोण, तर स्वर, काना, मात्रा, वेलांटी व विरामचिन्हे. नंतरचा प्रश्न आहे, घरात एकोप्याने खेळणारे कोण, घरात एकोप्याने खेळणारे सर्व अक्षरे. त्यानंतर ई आहे, अवतीभवती झिरपणारे. अवतीभवती झिरपणारे आत्ताच आपण पाहिले, काय, तर गाणे. चला नेक्स्ट पाहूया. प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. त्या कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. घरात होता डॅश डॅश अक्षर खेळ. घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. एखाद्याची डॅश डॅश भान.
एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखांचे भान. पुढे आहे कानोकानी डॅश कवितेचाही लळा, कानोकानी कुजबुजताना अंकुर मन मोकळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. चर्चा करा, सांगा. शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात या विषयावर मित्रांशी चर्चा करा. आता इथे तुम्हाला मित्रांशी चर्चा करायची आहे. या प्रश्नाचे उत्तर तर तुम्हाला लिहायचे नाही आहे, फक्त तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स बरोबर चर्चा करायची आहे की शब्द आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना या शब्दांचा किती फायदा होतो. जर शब्द नसते तर काय काय झालं असतं, हो की नाही. शब्दांमुळे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये किती त्यांचा उपयोग होतो ते आपल्याला चर्चा करायची आहे. चला तर मग कशा प्रकारे तुम्ही इथे चर्चा करू शकता आपण पाहूयात. जगामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. काळाच्या ओघात भाषेमध्ये त्यातील शब्दांमध्ये बदल झाले असले तरी दैनंदिन व्यवहारासाठी आपापसातील संवादासाठी गरजेची असते ती भाषा. संवाद हा शब्दांचा, भाषेचा सर्वात मोठा फायदा आहे. आपण भाषेमुळे, शब्दांमुळे एकमेकांबरोबर संवाद साधतो, कम्युनिकेट करतो, हो की नाही. समाजाचा विकास करण्याचे काम भाषा करते. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आपल्याला भाषेच्या माध्यमातूनच तर समजतात. उदाहरणार्थ वर्तमानपत्र, टीव्ही, शालेय अभ्यास इत्यादी. आपण शाळेतला आपला अभ्यास भाषेच्या माध्यमातून करत असतो. शब्द शब्द जोडल्यामुळे वाक्य तयार होतं, हो की नाही. या वाक्यांमुळेच आपल्याला अभ्यास शिकता येतो. शालेय महाविद्यालयीन जीवनात केला जाणारा अभ्यास हा भाषेच्या माध्यमातूनच केला जातो. आपली मते, आपले विचार शब्दबद्ध करून आपण स्वतःला व्यक्त करू शकतो. खेळूया शब्दांशी. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. आता इथे रंबल जंबल करून दिलेला आहे शब्द, आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. आता इथे काय दिलेलं आहे, उदाहरणार्थ लांटिवे, काहीच अर्थ नाहीये या शब्दाला. यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे, जसं की इथे बनवलेला आहे वेलांटी. चला खालील शब्दांचे अर्थपूर्ण शब्द तयार करूयात. सफू धुसू, धुस काय दिलेलं आहे, त्याचं काय होणार, धुसफूस. या शब्दापासून काय होणार, अंकुर. या शब्दापासून कानोकानी. चला पुढील प्रश्न पाहूयात. खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा. घर, कसे घर, सुंदर घर. स्वर, कसे होते स्वर, काय विशेषण वापरलेले आहे स्वरासाठी, हळवे स्वर. अंकुर, मनमोकळा अंकुर. वाट, वाट या शब्दासाठी कवितेमध्ये आलेले विशेषण कोणते होते, तर मोकळी वाट. खालील शब्द साखळी पूर्ण करा. सुनीता, तारा, राघवेंद्र, द्रव. आता इथे लक्षात आलं का तुमच्या, सुनीता शेवटी ता आला ना, मग तापासून दुसरा शब्द तयार केलेला आहे तारा. शेवटी कोणता आहे अक्षर, रा, मग रा पासून दुसरा शब्द तयार केला राघवेंद्र. इथे शेवटचे अक्षर आहे द्र, मग द्र पासून दुसरा शब्द तयार केला द्रव. मग वजन, शेवटचे अक्षर न, न पासून नमन. आता इथे सुद्धा शेवटचे अक्षर न आहे, मग त्यापासून आपल्याला शब्द तयार करायचा आहे. मग तुम्ही इथे नरेंद्र करू शकता किंवा इतर जो तुम्हाला शब्द हवा आहे न पासून चालू होणारा तो तुम्ही लिहू शकता. हे पहा इथे मी अशा प्रकारे तयार केलेला आहे. न पासून नकाशा, मग शा पासून शारदा, मग दा पासून दार, र पासून रवा, वा पासून वारसा, सा पासून साहस, स पासून समयी, ई पासून इडलिंबू. असेच तुम्ही आणखी सुद्धा पुढे जाऊ शकता. चला पुढील प्रश्न पाहूयात. प्रकल्प आहे. शब्द या विषयावर आधारित सुविचार मिळवा, त्यांचा संग्रह करा, त्याची सुंदर चिकटवही बनवा. आता इथे तुम्हाला शब्द या विषयावर सुविचार लिहायचा आहे, तो तुमचा तुम्ही लिहायचा आहे. चला पुढे पाहूयात. खेळ खेळूया. खालील चौकटी वाचा, त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा. क हे अक्षर दिलेले आहे. क पासून इथे शब्द काही तयार केलेले आहेत, आपण वाचूयात. कप, काटा, किसणी, कीव, कुसुम, कूट, केर, कैरी, कोपरा, कौल, कंठ. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या, इथे हे सगळे शब्द कसे तयार केलेले आहेत. या सगळ्या शब्दांची सुरुवात क पासून तर होतीच आहे, पण शिवाय इथे स्वर वापरलेले आहेत. लक्षात येते का तुमच्या, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, हो ना. हे पहा, कप, बघ, का, काटा, क, का, की, कू, कू, के, कै, को, कौ, कम. आलं ना लक्षात. तर अशा प्रकारे इथे चौकटी आपल्याला खालच्या या चौकटी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. इथे अक्षर आहे स, आणि स पासून आपल्याला इथे तयार करायचं आहे. स, सा, सी, सी, सू, सू, से, सई, सो, सौ,
सम. मग या सगळ्यांपासून तयार होणारे शब्द इथे आपल्याला लिहायचे आहेत. चला शब्द लिहूयात. हे पहा, अशा प्रकारे येणार. सण, मग सापासून सारणी. इथे तुम्ही दुसराही कोणता शब्द लिहू शकता. मग सिमरण, सीता, सुग्रण, सूप, सेवा, सैल, सोने, सौरभ, संगत. चला पुढे पाहूयात काय दिलेले आहे. शब्दकोडे सोडवूया. इथे शब्दकोड सोडवायचा आहे आपल्याला. खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यय लपलेली आहेत. शब्दयोगी अव्यय लपलेले आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यय बनवा व दिलेल्या जागेत लिहा. शब्दयोगी अव्यय इथे आपल्याला शोधायचे आहेत आणि दिलेल्या जागेवर लिहायचे आहेत. हे पहा, इथे मी सगळे अव्यय लिहिलेले आहेत. तुम्ही या चौकटीमध्ये हे सगळे शोधायचे आहेत. इथे आपला हा स्वाध्याय सोडवून झालेला आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.